देवेंद्र फडणवीस सरकारची आज वर्षपूर्ती होतीये। 5 डिसेंबर 2024 रोजी देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती। गेल्या 1 वर्षात फडणवीस सरकारने अनेक नव्या योजना आणल्या, तसंच महत्त्वाच्या पायाभूत सुविधांची घोषणा सुद्धा केली। वाढवण बंदर, वाढवण विमानतळ, वर्धा गोवा शक्तीपीठ महामार्ग, सोबतच उत्तन ते विरार सागरी सेतू, नवी मुंबई विमानतळाला जोडणारी मेट्रो अशी अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांवर काम सुरू झालंय। मात्र त्याच वेळेस या सरकारला अनेक आव्हानांचा देखील सामना करावा लागलाय। संतोष देशमुख हत्या प्रकरण, त्यानंतर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, मनोज जरांगेंचा मुंबई मोर्चा, अतिवृष्टी, पार्थ पवार जमीन प्रकरण आणि फडणवीस शिंदेंमध्ये शीतयुद्ध सुरू असल्याच्या चर्चा अशी अनेक आव्हानं फडणवीसांना पेलावी लागली आहेत। पुढील 4 वर्षांमध्ये देखील सरकारला अनेक संधी आहेत, तसंच आव्हानं सुद्धा असतीलच। तुर्तास तरी वर्षपूर्तीनिमित्त फडणवीस सरकारला शुभेच्छा। महाराष्ट्राच्या जनतेचे मी शतशः आभार मानतो। मागच्या वर्षी आजच्याच दिवशी मी शपथ घेतली होती। महाराष्ट्राच्या जनतेनं आमच्या महायुतीला प्रचंड मोठा आशीर्वाद दिला आणि 232 जागा आम्हाला मिळाल्या। आज 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे। या 1 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या जनतेला विकासाच्या मार्गाने नेण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे। आपल्याला माहित आहे की पूर्वी ज्या ताकदीने शेतकरी हा आणि शेतकऱ्याच्या जीवनामध्ये ज्या वेगवेगळ्या पद्धतीने सरकार मायबाप म्हणून पाठीशी राहिलं पाहिजे, या दृष्टिकोनातून 5 वर्षांमध्ये 25,000 कोटीपेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट ही या सरकारने करायचं ठरवलं आणि तेव्हापासून सातत्याने त्या दृष्टिकोनातून पाऊल हे सरकारने उचलायला सुरुवात केली। की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वामध्ये आमचं सरकार हे अत्यंत गतिमान आहे, पारदर्शीपणा आहे आणि या ठिकाणी लोकाभिमुख सरकार म्हणून आम्ही काम करतो आहे। खरं तर आपल्याला माहिती आहे की यावर्षी प्रचंड मोठी नैसर्गिक आपत्ती या राज्यावर आली। या नैसर्गिक आपत्तीमध्ये 32,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, मग पायाभूत सुविधा त्या ठिकाणी देण्याबाबतचे निर्णय करण्याची वेळ सरकारवर आली। हा अचानक 32,000 कोटीचा बोजा येऊनही माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी विकासाचा समतोल राखत या महाराष्ट्रामध्ये सर्वच विषयावर त्या ठिकाणी सर्वांना न्याय देत काम केलं।